श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे। मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सुद्धा झालेला आहे। आता मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आपल्याला एक फूल घरी आणायचं आहे। कोठेही तुम्हाला जर हे फूल दिसलं तर अजिबात सोडू नका। नक्कीच तुम्ही तुमच्या घरी हे एक फूल घेऊन या, कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा मार्गशीर्ष महिना खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे श्रावण महिना जसा भगवान शंकरांना समर्पित आहे, तसेच मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे। जे काही सेवा उपाय तोडगे आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू ते नक्कीच पूर्ण होतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहतो। तर हे एक फूल जे की तुमच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। खरंच खूप दुर्मिळ योग आहे। तसं जर तुम्हाला शक्य होत असेल तर दर गुरुवारी, शुक्रवारी आणि मंगळवारी हा उपाय सेवा करायला मात्र विसरू नका। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रिय असणारं फूल आपल्याला आणायचं आहे। तर ते कोणतं फूल आहे, कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे, तसेच भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित हा गुरुवार आहे आणि ज्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी नक्कीच असते। तर आपण हा उपाय जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे फूल नाही दिसलं तर तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी, गुरुवारी हा उपाय करू शकतात। पण दुर्मिळ योग आहे, खूप चांगला योग आहे, म्हणून तुम्ही शक्य होत असेल जर कुठे तुम्हाला दिसले हे फूल तर नक्कीच आपल्या घरी आणून हा छोटासा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी करायचा आहे। तर कशा पद्धतीनं करायचं आहे ते बघूया। तर साधा आणि सोपा उपाय आहे। जे एक फूल आपल्याला आणायचं आहे आणि ते आपल्या माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे। तर ते फूल कोणतं, तर गोकर्णीचं फूल। तर गोकर्णीचं फूल हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीला हे फूल अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर या गोकर्णीचा जो वेल आहे, गोकर्णीचा फुलाचा वेल जो आहे तो सुद्धा तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये लावायचा आहे। जर तुमच्याकडे नसेल हा वेल तर तुम्ही नक्कीच या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यात कोणत्याही वारी तो वेल आपल्या घरी लावू शकतात, अंगणात लावू शकतात, कारण माता लक्ष्मी या गोकर्णीच्या फुलाच्या समवेत राहते। घरी आपल्याला हे वेल आणल्यानंतर आपल्या घरामध्ये जर हा वेल लावला तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी याची भरभराटा वाढत जाते। त्याचबरोबर तुम्हाला आता काय उपाय करायचा बघा। आपण गुरुवारच्या दिवशी आपली मार्गशीर्ष महिन्यातली जी गुरुवारची पूजा आहे ती आपण स्थापित करत असतो, म्हणजे माता लक्ष्मीचा उपवास देखील करत असतो। तर त्याच दिवशी सकाळी तुम्हाला हे फूल घरी आणायचं आहे। पूजा सकाळीच मांडायची आहे। पूजेची मांडणी झाल्यानंतर उजव्या हातात आपल्याला हे फूल घ्यायचं आहे आणि आपल्या जिथं आपण पूजा मांडली आहे तिथे आसन टाकून आपल्याला बसायचं आहे। आता हा उपाय घरातली कोणतीही व्यक्ती करू शकते। शक्य असेल स्त्रींनी करा किंवा पुरुषांनी सुद्धा हा उपाय केला तरी चालेल। आपल्या घराच्या सुखी आणि समृद्धी आयुष्यात भरभराटीत यावी यासाठी हा उपाय आहे। माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहावा याच्यासाठी हा उपाय आहे। तर ते फूल काय करायचं आहे, उजव्या हातात घेतल्यानंतर ते फूल आपल्याला कुंकामध्ये बुडवायचं आहे आणि लाल करायचं आहे। त्यानंतर उजव्या हातात डबल ते फूल आपल्याला धरायचं आहे। त्यानंतर तांदळाच्या अक्षता आपल्याला 11 मोजून घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षता ज्या आहेत त्या पिवळ्या करायच्या आहेत। त्यानंतर ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि ते फूल आपल्या उजव्याच हातामध्ये ठेवायचं आहे। अक्षतासुद्धा उजव्याच हातामध्ये ठेवायची आहे। यानंतर या मंत्राचा जप तुम्हाला केल्यानंतर 1 माळ या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकम याचे सुद्धा पठण करायचे आहे। श्री सुक्तम एकदा आपल्याला पठण करायचे आहे। त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू यांचे नामस्मरण करायचे आहे। माता लक्ष्मी यांना आपले मनातली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे। आता बघा, ही सेवा झाल्यानंतर आपल्याला एक छोटी डिश घ्यायची आहे। हे सर्व उपाय आपल्याला महालक्ष्मीच्या पुढे बसूनच करायचे आहे, जेथे आपण पूजा म्हणजे स्थापित केलेली आहे, मांडलेली आहे। तर त्या डिशमध्ये काय करायचं, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि जे आपल्या हातातलं फूल 1 रुपया टाकायचं आहे त्या डिशमध्ये आणि जे अक्षता आहेत त्यासुद्धा त्या डिशमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत आणि असंच तुम्हाला गुरुवारच्या रात्रभर तिथं लक्ष्मीजवळच ही डिश ठेवायची आहे। आता दुसऱ्या दिवशी शुक्रवार, माता लक्ष्मीला प्रिय असणारा शुक्रवार। तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला काय करायचं आहे, त्याची एक पोटली तयार करायची आहे। लाल किंवा पिवळ्या वस्त्र घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये फूल,
त्या डिशमधलं जे साहित्य आहे, फूल, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं आणि थोडेसे तांदूळ, तर त्या लाल किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये बांधायचे आहेत. असं तुम्ही 5 गुरुवार किंवा 7 गुरुवार किंवा 21 गुरुवार करून बघा. केल्याने सर्व गोष्ट साध्य होतात. फक्त आपल्याकडं निशंक मनाने करण्याची वृत्ती असायला हवी. तर आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर त्याची ती पोटली तयार करायची आहे. लाल किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये ते साहित्य टाकल्यानंतर आता हे कोठे ठेवायचं, जिथं तुमचं म्हणजे पैसे ठेवत असताल किंवा तिजोरी असेल किंवा एखादं दुकान आहे तुमचं, तिथे तुम्हाला ठेवायचे. जर तुम्हाला अशा ठिकाणी नसेल ठेवायचं तर तुम्ही देवघरात सुद्धा ठेवू शकतात आणि त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर तर असा हा उपाय छोटासा फुलाचा तुम्हाला दर गुरुवारी करायचा आहे. दुसऱ्या गुरुवारीच तुम्हाला हे जी पोटली आहे तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये टाकून देऊ शकतात किंवा तुम्ही त्यातलं जे फूल आहे फक्त फूलच वाहत्या पाण्यात टाका. अक्षदे जे आहेत किंवा 1 रुपयाचं नाणं आहे ते तसंच त्याची पूजा आपल्या देवघरामध्ये करत राहा. अतिशय सोपी आणि सेवा आहे, उपाय आहे, जे की माता लक्ष्मीला खूप प्रिय असणारं हे फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.